मालकानं दिलं तर रात्री सरप्राईज, आणि कोणतंही सरप्राईज अचानक भेटलं की त्याची खुशी एकदम डबल होते. तो फोन दिलेला आहे सॅमसंग गॅलेक्सी 34 5GB. तर असा आहे हे फोन, मला तर खूप आवडला. तीन दिवसात टाकायचं हे गणेश. तेवढंच आहे. त्याचा रेट ते आहे, नंतर बघत राहायचं. हृदय बसू सुरभूत. तर अशी झालेली माझी सकाळची पूजा. पूर्ण जप, रोजचा हनुमान चालीसा असं म्हणून मला 1 घंटा लागते पूजा करायला. तर झालेली माझी सकाळची पूजा. आणि काय सरप्राईज आहे आता तुम्हाला दाखवणार आहे मी. कितीही गडबड राहू, काही राहू, माझी नित्यनेमाची पूजा केल्याशिवाय मी बाहेरच पडत नाही. लग्न राहू, कोणता प्रवास राहू, माझी जेवढी पूजा मी केल्याशिवाय, एक तर सकाळी 5ला उठेल नाही तर 4ला उठेल, पण पूजामध्ये माझ्या कधीच खाडा होत नाही. आणि दाखवते आता हे सरप्राईज. तर मिस्टरांनी रात्री मला दिलेला आहे काल फोन, गुरुवारचं. कारण माझा जुना फोन होता, ते चालूच लागला, पण एका दिवशी झालता हँग. त्याच्यामुळे मी म्हणलं आता फोन नवा घ्यावा लागतंय म्हणलं, आणि त्यांनी तेवढंच लक्षात ठेवून काल मला दिलेला आहे हे 40,000चा फोन. आणि कोणती बी गोष्ट न सांगता ते माझी ओळखतात, आणि मी पण त्यांची न सांगता ओळखते. खरं बॉन्डिंग ह्यालाच म्हणतात नवरा बायकोचं. जे बोलून मागून भेटण्यापेक्षा न मागितल्यानं वस्तू भेटली, त्याच्यामध्येच खरं माणसाचं प्रेम कळतं की आपल्या मनातल्या भावना ते किती आपले ओळखीते तर काय नाही. तसं मी पण माझ्या मिस्टरांचं सगळं फक्त त्यांच्या चेहऱ्यावरच ओळखीते, न मागता न बोलता सगळं मला कळतं. तसं ते पण माझी प्रत्येक गोष्ट अशी न मागता न सांगता पूर्ण माझ्या मनातलं ओळखतात. आणि असा दिलेला आहे नवा फोन. तर कसा वाटला व्हिडिओ काय नाही कमेंट्समध्ये सांगा. आता थोडीशी मी केलेली आहे ती त्याची पूजा देवापाशी ठेवलेला आहे. कारण कोणती नवी वस्तू आणली की आम्ही एकदमच वापरत नाही, त्याची पूजा करून देवापाशी ठेवून, मग किती छोटी वस्तू असो की किती मोठी वस्तू असो, आधी देवाच्या चरणी ठेवूनच मग त्याचं ओपनिंग असतं आमच्या घरामध्ये. आणि पुढचा ब्लॉग नक्की बघा. अजून एक सरप्राईज आहे. आता मी जाणार आहे बाहेर, कुठं जाणार आहे, काय करणार आहे ते बघण्यासाठी नक्की दुसरा ब्लॉग बघा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स मध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब टू माय चॅनल.